मित्रांनो, तर आज आम्ही आहोत कुठे आपण आहोत मुन्नाड. तर मुन्नाडचं बरं गाईच एक आम्हाला विला भेटला. त्या विलामध्ये एवढं भारी वातावरण होतं. व्हेरी नाईस क्लायमेट आहे. आणि बघा तुम्ही, भारी वाटते, एक नंबर वाटते, एक नंबर, एक नंबर. भाऊ काय वाटते? एकदम भारी, एकदम भारी. आम्ही केरला में आयचो. सो गाईज, आणि हा विला आहे. जर तुम्हाला पण यायचं असेल तर खरंच गाईज मस्त आहे फॅमिलीसाठी. एक नंबर क्लायमेट आहे. हे काय आहे? कळतं झाड आहे. सो गाईज, शोचा ना काहीतरी हा क्लायमेट बघा गाईज, हा क्लायमेट. आणि तुम्हाला मी विल्याचं हे दाखवते. विला एक नंबर आहे हा माझा. सो गाईज, एक नंबर विला, एक नंबर. मस्त गुलाबाची झाडं वगैरे आहेत आम्हाला भेटलेली. काय वातावरण आहे गाईज. एक नंबर वातावरण मित्रांनो, एक नंबर वातावरण आहे. अमेझिंग. आणि थंडी कुठेच भेटली नाही आम्हाला. इथे थंडी आणि तेवढाच पाऊस भेटला. दातांवरती जात पडत होते. रात्री तर पंखे लावलेच नाही आणि माझा घसा पण बसलेला आहे. हो 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 हो, अतिशय सुंदर फुल आहे. सातशे किलोमीटर आहे. केरळ मध्येच आहे. नको म्हणतो. आता पण मी बरोबर राहतो. तू मी उठलू ना का एका साईडला भात आणि एका साईडने शूट करून ते तिकडे गाणगापूर, अक्कलकोट येथे रोडला कोल्हापूर, हुबळी मार्गे बालू मामा. बालू मामा कोल्हापूर रोडला आहे. बालू मामा आणि कोल्हापूरची महालक्ष्मी ते एकाच वाटेल. तू दाखवतेसाठी आम्ही गावात पंढरपूरला म्हणजे फायनल गाईज, आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे करतो. मग तू बाबाला बोलवतो ना, ते बोलव खावाला या. आता 5 वर्ष जगते का 3 वर्ष परल्यासारखं झालं बाबा. खतरनाक गाईच, खतरनाक, अमेझिंग. गाईज, बुकी बुकी,
अमेझिंग आहे गाईज. आणि तुम्ही बघू शकता पाणी येतंय, पाण्यामध्ये उतरली मी खाली. गाईज धुका धुका, डेंजर खतरनाक गाईज. व्ह्यू एक नंबर आहे. चायपत्तीचा कारखाना, चायपत्तीची जाहिराती फॅक्टरी चालू, मस्त बनवतात मोठं मोठं. त्या बघा कुर्तान, त्या चॉकलेट कंपनी, कुर्तान त्या. चिनी माझ्या जवळच आहे. आणि शिरीष नाम मी तुम्हाला ठीक आलं तर रोज राहते. चायपत्ती दिसते का? चिने रस्त्यावर नको जाऊ. मुन्नार, सॉरी मुन्नार, मुन्नार एक नंबर आहे. अमेझिंग अमेझिंग आहे गाईज. आणि वातावरण आणि धुका पण पडतं त्याच्यामध्ये, पाऊस तुम्ही बघू शकता. भिजलोय आम्ही. चायपत्तीच्या कारखान्यात जाऊ. एक नंबर गाईज, एक नंबर. मित्रांनो आम्ही ना इकडेच चाललोय वरती, बघूया काय काय आहे. आणि फर्स्ट टाइम आल्यावरती बघायलाच पाहिजे, कारण का परत कधी येतोय काय नाही येतोय असं होतंय. गाईज अमेझिंग आहे, वातावरण एक नंबर आहे. एक नंबर म्हणजे एक नंबर आहे, एक नंबर वातावरण आहे. अमेझिंग गाईज, अमेझिंग. फॅमिली बघा गाईज, बुकींची बुक्की बुक्की. खूप गाईज एन्जॉय केली. अमेझिंग, मस्त वाटलं, एक नंबर. येऊ नाही आलं. चिने या. हॅलो गाईज, ये गाईज. चाय पितो ना बघ, कडक कडक चाय. एक नंबर चाय एक नंबर फिश. आणि चाय पण खरंच मस्त लागतं. आम्ही चहा पण पिला. आम्ही चहा पण पिला. एसी नव्हते हे बघ गाईज, हे मेन हे तू. तो संजय देत येतो बघ, संजय देत आला बघ तुमची. माधुरी तशी बोला. दुका बघा, दुका खतरनाक आहे. चिनी लावजा त्याचा, मग चिनीला ना त्याला. गोंड्याची फोटोशूट. गाईच मी वरती चढले, थोडं भारी वाटतंय. मेन बुकेची झाडं तिकडे आहेत. हॉटेल हॉटेल. फायदा काय काचाचा ठिकाण ना. काही ना मजबूत आहे. अमेझिंग आहे मित्रांनो, अमेझिंग. एक नंबर वाटतं, एक नंबर खरंच. ज्या ज्या ठिकाणी गेली आहे मी, ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी आम्हाला, मी पहिल्यांदाच गेलेली आहे, खरंच पहिल्यांदा गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी. लोणावळ्याच्या पुढे कधी गेली नव्हती, घरी होती तेव्हा. पण इकडे आली ह्यांच्या घरी तेव्हा मला भरपूर काही फिरायला भेटलं आणि बघायला सुद्धा भेटलं. कारण हे असे पूर्णपणे आम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये बघायचो, टी व्हीमध्ये बघायचो. आज प्रत्यक्ष बघायला भेटते गाईज, खरंच अमेझिंग वाटते.
डोकऱ्याला कटाला आलाय ते. ए, माझी पोर बघा कुठे चढली. चिन्हे गोल गोल फिर, गोल गोल फिर, असं गोल गोल फिर. हॅलो 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 हॅलो. हाय कर हाय. हॅलो गाईज बोल. चॉकलेट फॅक्टरी मध्ये आलेलो आहोत ना आम्ही. चॉकलेट फॅक्टरी बघूया आता. चॉकलेट फॅक्टरी नागपूरच्या आहेत तुम्ही. नागपूरच्याच आहेत कुठून गाईच भेटला आपला मुन्नार मध्ये मला चायना. म्हात्रे गँग, म्हात्रे गँग. ह्याच्यामध्ये भेटतं का औषध काही? हो हो भरपूर भेटतील. ओके ओके. स्पीड ഉണ്ട് പെർമിറ്റ് ഉണ്ട് കേട്ടോ. टन बघा हो केवढूसा आहे हो. എനിക്കാകെ ഞാൻ പറഞ്ഞു 10 20 ഓക്കെ ആണ്. ഇതെന്താ ഇവിടെ അങ്ങോട്ട് പോകുന്ന 2 മിനിറ്റ് ആവുക. 6 മിനിറ്റ് പോലെ 15 സെക്കൻഡ് പോലെ ആവുന്നില്ല ഇവിടെ അങ്ങോട്ട് പോവാൻ. ഇപ്പൊ 2 മിനിറ്റ് ആവുന്നുണ്ട്. എന്താ സാറേ ചിരിക്കും. ബാക്കി എല്ലാവർക്കും തന്നെ പറയാൻ തുടങ്ങി. ഇപ്പൊ ഭയങ്കര ഓവർ സ്ലോ ആയി പറയാൻ തുടങ്ങി. औषध काहीतरी हवे. सो काहीच प्रत्येक गाड्या आहेत खाली उतरवण्यासाठी. व्हिडिओ बनाना है तो परंतु आम्ही आलेलो तिकडे केरळमध्ये नहीं तो आप हिंदी ही बोलो. आप हिंदी ही बोलो. हिंदी नहीं अभी बात करनी इतनी मेरे को आती है फिर भी नहीं मैं बात कर रहा हूँ. जातो अभी फिर मैं आलो शिलो. आता केरळमध्ये आले असेल भरपूर म्हणजे तुमचं वेलकम करतो म्हणजे स्वागत करतो. केरळमधलं सगळ्यात मोठं गार्डन आहे ज्याचं नाव केरला फार्म आहे आणि 2,500 किलो गार्डन आहे. 16 एकर तुम्हाला देण्यासाठी जसं 1500 हेक्टर गार्डन आहे. आणि तिथे जे मसाला मेडिसिनचं सगळं इथे होतं. आता आयुर्वेदामधलं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्याला केरळचं सगळ्यात बेस्ट आहे कारण त्यामध्ये पूर्ण जे मेडिसिन आहे एक फॉर्मच आहे. आणि मेन म्हणजे मसाला. आता मसाला आपल्याला माहिती आहे आपण सगळं मसाला वापरतो. बिना मसाल्याची भाजी कधीच खाणार नाही. आवडणारच नाही ना. दररोजची खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मसाल्याचा उपयोग केला जातो. आणि मसाला जो असतो ना हा फक्त केरळमध्ये होतो. आणि केरळमध्ये होण्याचं कारण इथचं हवामान आणि इथली जमीन. आपल्या इथली जमीन तेवढी सुपीक नाही आहे आणि हवामान तर गरमच असतो. त्याच्यामुळे आपल्या इथं मसाला होत नाही. हा जो मसाला आहे इथे जो बनतो तो बाहेर देशात पाठवला जातात आणि आपल्या भारतामध्ये पण सगळीकडे पाठवला जातात. पण मेन काय आहे इथून पाठवल्यानंतर तिकडे येतात त्याची प्रोसेस भरपूर असतात. त्याच्यामुळे याच्यामधलं तेल काढलं जातं आणि तेल काढलं तर मग सुका मसाला जो असतो आपल्याकडे येतो. कधी मसाला जर घ्यायचा असेल ना तर टेस्ट करून घ्यायची असते. आपण काय करतो सुगंध घेतो. सुगंध घेतला आपल्याला किती छान मसाला पण नाही. त्याच्यामध्ये तेल काढलं की ते वेस्ट आहे जे आपल्या बॉडीला हीट करतं जास्त. पण तेलासोबत जर तुम्ही घेत असेल विथ ऑइल तर काय आहे की तुम्हाला जास्त वापरायची गरज नाही. थोडंसंच वापरावं लागेल. भरपूर वर्ष जातात मसाला. आम्ही मेडिसिनसाठी पण मसाला वापरतो. 90% मसाला मेडिसिनसाठी वापरतात. आता एक उदाहरण सांगते. जर आपला हात जर कापला समजा तर आपण सगळ्यात आधी काय शोधतो घरामध्ये? हळद आहे की नाही. पोट वगैरे लहान मुलांचं दुखत आहे तर काय बघतो? जायफळ आहे की नाही. म्हणजे आपलं जे किचन आहे तीच म्हणजे आपलं हॉस्पिटल आहे. त्याच्याविषयी तुम्हाला इथे सांगितल्या जातात. आणि ते मसाला आणि स्पायसेसच नाही तर इथे हनी फार्म पण खूप मोठा आहे. आणि हनी फार्म आता दाखवता येणार नाही कारण की मधमाशा आहे ना आल्यामुळे आहे ना तो. तर लहान मुलांना किंवा कुठे त्रास होऊ शकतो. कंप्लेंट होऊ नये म्हणून थोडं साईड नाही. पण तिथे जे बनतं ते इथे विकल्या जातात. जे मध आहे त्या मधामध्ये साखरेचं पाणी किंवा गुळाचं पाणी टाकलेलं नाही.
त्याच्यामुळे हे मध एक बेस्ट आहे. आणि ते विलायचीचे झाडं भरपूर असल्यामुळं हे विलायची झाडाच्या आतमध्ये जो रस असतो ते त्या मधामध्ये आहे. त्याचा टेस्ट तुम्ही घेऊ शकता. आणि मधाची जी राणी म्हणजे सॉरी आपली हनी बी जी असते तिची जी राणी असते त्याच्यापासून पण मेडिसिन बनलं आहे, जे आपल्या रक्तासाठी सगळ्यात बेस्ट आहे, ज्याने ब्लड सर्क्युलेशन 10 पट आपल्या शरीरामध्ये वाढतं. म्हणजे सगळ्यात बेस्ट म्हणून रॉयल जेली पण आहे. आणि अत्तर भरपूर जण वापरतात. आणि अत्तर आपण जास्त वापरत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही अत्तर आता थोडंसंच लावायचं असतं, पण आपल्याला आता कसं आहे जास्त लावायची. जास्त लावलं की बऱ्याच जणांचं डोकं दुखतं, वारंवार तो सुगंध येऊन डोकं दुखतं. अत्तर फक्त थोडंसं वापरायचं असतं, कारण हे आपल्या टेम्परेचरनुसार त्याचा सुगंध येत राहतो. त्याच्यामुळे कानाच्या मागे आणि ह्या भागाला असं लावलं आणि नुकतं जर असं पुसलं की ते गरमीच्या नाही आपलं जे शरीर जे हीट करतं टेम्परेचर वाढते त्याचा त्याचा सुगंध वेगळा येतो. त्यामुळे थोडंसंच लावायचं असतं, पण तेच बेस्ट आहे. पण आपण जे परफ्यूम वापरतो त्याच्यामध्ये भरपूर गॅस असते. 10 मिनिट 15 मिनिट किंवा बऱ्याच जणाला 1 तासाच्या वरती बिलकुल चांगला सुगंध येत नाही. तर त्याचं अत्तर पण तुम्हाला इथे मिळेल. चॉकलेट आहे, चॉकलेट फॅक्टरी दुसरीकडे आहे, पण लाईव्ह चॉकलेट तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये बिलकुल साखर नाही आहे, मैदा नाही आहे, तर लहान मुलांना कॅव्हिटीज म्हणजे जंत होणार नाही त्याच्यासाठी पण इथं दिलेलं आहे. आणि साडी तर माहिती आहे, साड्या तर आपण घालतोच, पण केरला ट्रेडिशनल म्हटल्या जातात साडी जे हँड वर्किंग आहे, तर ती पण तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके. तसं माझं नाव स्नेहा सुखदेवे आहे. मी नागपूरवरची आहे. 12 वर्ष झाले मी ते काम करते. मी BMS प्लस ॲग्रिकल्चर. मस्तपैकी आम्हाला गाईड केलेलं गाईड मस्त गाईड केला मला. आणि हे नाही, हे फळ जे आहे याला म्हणतात जायफळ. जायफळ. आणि जायफळचं फळ असते. So आणि guys, त्या फळाच्या जायफळचं फळ बघा. एक फूल असते, त्या फुलाच्या आतमध्ये फुलाच्या आतमध्ये एक सुपारी सारखं सीड असतं, त्याला आपण जायफळ म्हणतो. आणि जायफळ लहान मुलांसाठी खास करून चांगलं असतं. दुधामध्ये जर घासून दिलं की झोप शांत येतात. दुसरी गोष्ट पोटामध्ये जर त्यांना दुखत असेल तर त्याच्यासाठी पण, कारण कॉन्स्टिपेशन आणि पोट साफ चांगलं होतं. झोप नसेल लागत आपल्याला तर आपण दवाखान्यामध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन एक गोळी घेतो की झोप लागत त्याच्यामुळे गोळी द्या. पण नुकतं जर दुधामध्ये जर घासून तुम्ही जायफळ घेतलं तर झोप पण शांत लागतात. स्किनसाठी पण याचा उपयोग होतो, केसांसाठी, गुडघ्याच्या त्रासासाठी, भरपूर प्रॉब्लेमसाठी याचा उपयोग होतो. ओके. केसांसाठी म्हणजे कशासाठी बोलतात? केसांसाठी म्हणजे हेअर फॉलिंग, डॅन्ड्रफसाठी, म्हणजे ते तेल बनतं ना ते जायफळ ऍड करतात. ओके ओके. हे विलायचीचं झाड आहे. आणि विलायची जे आहे हे पांढरं फुल आल्यानंतर 45 दिवसात इलायची तयार होतात. आणि इलायची तोडून सुकवल्या जातात. तोडून सुकवले उन्हामध्ये, सावलीमध्ये नाही, तर स्पेशल ड्रायरमध्ये. हे 100 किलो सुकवल्यानंतर फक्त 20 किलो आपल्या हातामध्ये येतात. आणि 20 किलो हातामध्ये याचं कारण म्हणजे 80% याच्यामध्ये पाणी पूर्ण सुकल्यानंतर रिड्यूस होतं तर पाणी पूर्ण. त्याच्यामुळे आपल्याला इलायची जी एकदम महाग मिळते. पण आपण घ्यायची कशी? छोटी मिक्सर मोठी घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आतमध्ये सीट भरलेला हवा. आपण काय करतो, मोठी साईज आपल्याला असं वाटतं की मोठी साईज आहे, आपण शेतकरी आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये केमिकल टाकला जर साईज मोठा होतो. पण ऑर्गॅनिक सगळ्यात बेस्ट असतं ज्यामध्ये जे केमिकल वापरत नाही. तर हे डायरेक्ट जे फळं असतात त्या फळाच्या आतमध्ये जे सीड असतात, बऱ्याच जणांच्या काळे असतात, येलोश कलर पांढुरकी असतात, त्याला काही व्हॅल्यू नाही आहे. व्हॅल्यू म्हणजे काय तर भरलेला असावा. ओके. तर विलायची तशी करून घ्यायची. मसाल्यांची राणी म्हणतात. मसाल्याची राणी इलायची. ओके गाईज, मसाल्याची राणी इलायची. गाईज, मसाल्याची राणी इलायची. आणि काळी मिरी जी असतात ना, काळी मिरी हा वेल आहे, इथं झाड नसतं, वेल आहे. ती बघा लागलेली आहे काळी मिरी, छोटी छोटी हिरवी दिसते ना, ही काळी मिरी आहे. ही काळी मिरी सो गाईज, काली मिरी हिरव्या कलरला तोडून उन्हामध्ये सुकवली की काळा कलर होतो, पण तोडला नाही समजा तर हे फ्रूट होतात. आणि फ्रूट गरम पाण्यामध्ये किंवा मिठाच्या पाण्यामध्ये जर टाकलं समजा तर याची पांढरी मिरी बनतात. पांढरी मिरी नाव ऐकलंय का? व्हाईट पेपर पण बरेच जण म्हणतात, त्याच्यासाठी याचा उपयोग होतात. आणि मेन म्हणजे काय तर डोळ्यांसाठी मेडिसिन बनवले जातात. डोळ्यासाठी एक मेडिसिन आहे, जसं डोळ्यामध्ये कमी वगैरे दिसणे, खाज वगैरे सुटणे, पाणी येणे, त्यासाठी याचं मेडिसिन बनवतात. तर काळ्या मिरीला ब्लॅक गोल्ड पण म्हणतात. वास्को द गामा स्टोरी ऐकली आहे का कोणी? नाही, शाळेमध्ये गेलो तर आपण वास्को द गामा पोर्तुगीज आपल्या देशामध्ये आले कॅलिकटच्या भागाने, कोचीनच्या रस्त्याने, तिथून मसाल्यासाठी आले ते स्पेशल. आणि त्या मसाल्यामधून त्यांनी फक्त एकच निवडलं, ती म्हणजे काळी मिरी. आणि काळी मिरी 1 किलो घेऊन गेले आणि त्याच्या बदल्यात आपल्याला 1 किलो सोनं दिलं होतं. ओके. तुम्ही विचार करू शकता सोन्याची किंमत तेवढी तेव्हा काय होती आणि मसाल्याची व्हॅल्यू काय आहे. तर मसाला म्हणजे एवढा इम्पॉर्टंट आहे, पण आपण याला व्हॅल्यू देत नाही. शरीरासाठी सगळ्यात बेस्ट असतं. ओके. तर ही एक मेडिसिन आहे आणि याला मसाल्यामध्ये पण आपण करू शकतो. ओके. याच्यामध्ये पपईच्या बी ऍड करून तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात. ठीक आहे. चला. यांचं नाव आहे चरक मुनी. चरक संहिता नाव ऐकलंय का?
चरक संहिता जे लिहिलेलं आहे हे यांनीच लिहिलं आहे, म्हणजे आयुर्वेदाचे MD, फादर ऑफ आयुर्वेदा म्हटले जातात यांना, चरक मुनीला. यांनी जे आहे 2000 वर्षापूर्वी आयुर्वेदा लिहून ठेवला आहे. पण आपण सगळ्यात जास्त विश्वास करतो तो म्हणजे इंग्लिश मेडिसिनवर. आपण ॲलोपॅथिक जास्त वापरतो ना, काही जरी प्रॉब्लेम झाला चला दवाखान्यामध्ये, नाही का. दवाखान्यामध्ये गेल्यानं काय होतं, त्रास आताचा कमी होतो, उद्याचा नाही होणार. त्यांनी बरोबर 4 दिवस 5 दिवस तुम्हाला अँटीबायोटिक देतो, त्याने फक्त तुमचा त्रास दबतो, खतम होत नाही. आपला बॉडीमधला जो त्रास आहे तो पूर्ण खतम करण्यासाठी आयुर्वेद असतात. आयुर्वेद प्रॉब्लेम ठीक करण्यासाठी नाही तर आपली जीवनशैली सुधारण्यासाठी असते. कारण आपण झोप व्यवस्थित घेत नाही, पाणी व्यवस्थित पित नाही, अजून परत योगा करत नाही, ह्या सर्व गोष्टी करत नसल्यामुळं आपल्या शरीरामध्ये पित्त, वात आणि कफ याचा जो त्रिदोष असतो, तो त्रिदोष जो असतो तो बॅलन्समध्ये राहत नाही. आणि आपली जी बॉडी बनलेली नाही हे 5 ॲनिमल्सनी बनलेली आहे, माहिती आहे का. 5 तत्वापासून, जे आहे जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश. हे सर्व आपल्या बॉडीत आहे. जसं पृथ्वीवर पाणी आहे 70% तर आपल्या शरीरामध्ये पण पाणी आहे. अग्नी आहे ज्याला तर आपण डायजेशन म्हणतो. वात, जसं संधिवात वगैरे हा जो त्रास होतो त्याच्याचमुळे, त्याला त्रिदोषाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आयुर्वेद असतो. ओके. व्यायाम म्हणतात त्याला व्हेरिकोस वेनसाठी. व्हेरिकोस माहिती आहे का, पायाच्या नसा अशा फुगतात, मोठ्या मोठ्या होतात, गाठी बनतात आणि ह्या भागाला मागच्या त्याला म्हणतात व्हेरिकोस वेन्स. आणि हा जर कोणाला जर असेल तर त्यांनी इलाज करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण की तो हार्ट इश्यू होऊ शकतो. बऱ्याच जणांना अँजिओप्लास्टर किंवा ब्लॉक होणे किंवा बऱ्याच जणांना हार्ट अटॅक कशामुळे होतो, तर ह्या व्हेरिकोसमुळेच होतो. व्हेरिकोस का, कारण की ज्या नसा असतात त्या नसाचं काम आहे रक्त पुरवठा करणे, आहे की नाही. इकडलं रक्त ह्या साईडला नेणे. ओके. तर पंपिंग जे होतं ना ते आपल्या हृदयात होतं, फुफ्फुसात होतं, आणि तिथून पंपिंग जर झालं तर रक्त खाली येतं पण खालून वरती जात नाही. हे जास्त प्रॉब्लेम खाली बसल्यामुळं, म्हणजे बसून असल्यामुळं, वजन जास्त असल्यामुळं किंवा उभं राहिल्यामुळं पण हा त्रास होतो. तर त्या व्यक्तीला जर कुठल्याही XYZ कुठल्याही व्यक्तीला असू द्या, त्यांच्यासाठी याचं तेल आणि मेडिसिन खाण्यासाठी आहे. ओके. तर व्हेरिकोस इम्पॉर्टंट आहे, कारण की हे उपलब्ध आहे का, सर्व मेडिसिन उपलब्ध आहे. फक्त एवढं आहे की जेव्हा तुम्ही मेडिसिन घेता तर याच्यात पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आणि थोडीशी महाग पण आहे. पण तुम्ही वाटेल तर थोडी थोडी घ्यायची, नंतर मागू पण शकता, पण जे घेतली तुम्हाला तेच परत मिळणार आहे. कारण की एक कम्प्लीट कोर्स केल्याशिवाय दुसरं मेडिसिन तुम्हाला ऑनलाईन मिळत नाही. ओके. त्याच्यानंतर बघा ब्राह्मी म्हणून आपण म्हणतो, जे आपण केसांसाठी वापरतो, पण ब्राह्मी हे मेडिसिन तुमच्या ब्रेनसाठी आहे. मेमरी बुस्टर, टेन्शन भरपूर आहे, डिप्रेशन आहे, चिंता भरपूर करतात त्याच्यामुळे. ओके. डिप्रेशन किंवा एन्झायटी माहिती आहे ना, म्हणजे आपण घाबरत राहतो, नेहमी भीती असणे, त्याच्याचमुळे BP हा त्रास होतो. नंतर जे आहे डोळ्यामध्ये पाणी येणे, इचिंग होणे, ड्राय होणे, किंवा बऱ्याच जणांना कानामध्ये कमी आवाज येतो, रेडिओसारखा आवाज येतो, बऱ्याच जणांना सुगंध येत नाही, बरेच जण बोलताना अटकतात. त्याच्यानंतर जे आहे अजून एक प्रॉब्लेम तो म्हणजे तोतडे बोलणं. ह्या सर्वांसाठी तिसरा जो प्रॉब्लेम आहे, आजकालची मुलं हायपर ऍक्टिव्हिटी भरपूर आहे. सर्वजण आहे का, हायपर ऍक्टिव्हिटीज बहुत जण आहे की नाही. त्याच्यानंतर पार्किन्सन प्रॉब्लेम, ज्यांना इकडे बऱ्याच जण केसांसाठी भृंगराज माहिती ना, महाभृंगराज, भृंगराज बरोबर जणांना माहिती आहे. आता हे जे निलांबरी आहे, निलांबरी म्हणजे इंडिगो, जे आपण पांढरे केस काळे करण्यासाठी डाय वापरतो, हा, तर हे त्याच्यापासून बनतात. याच्यामध्ये मेहंदी टाकली तर पांढरे केस काळे होणं चालू होतात. ओके. हे नॅचरल आहे डाय, पण आता याचं एक तेल बनवलं गेलं, याच्यामध्ये 61 मेडिसिन ऍड करून याच्यामध्ये कुठलंच तेल वापरलं जात नाही. याच्यामध्ये एक तूप वापरतात. तूप कशाचं बनलेलं आहे, गाईचं दूध, म्हशीचं दूध, बकरीचं दूध आणि खोबरं जे असतात ना, ओलं नारळ, त्याचं ते बनवलेलं एक मिल्क दूध, त्याच्यापासून बनवलेलं आहे. हेअर फॉलिंग साठी, डॅन्ड्रफ, रिग्रोथ, थिकनेस, पांढरे केस काळे करण्यासाठी, रफ केसांच्या सर्वच प्रॉब्लेम साठी तुम्ही हे तेल वापरू शकता. पण आता पांढरे केस काळे होण्याचं कारण तुम्ही मला सांगू शकता का, कोणी नाही माहित ना. टेन्शन, अजून सांगा, जे तुम्हाला माहिती आहे ते सांगा, रॉंग असलं तरी चालेल. एक केस आला की आपण परत उपटला का परत वाईट केस तो येणारच आहे, कारण ऑलरेडी तो पांढरा येतच आहे, त्याच्यामुळे तो तोडला तर तो पांढराच येईल नंतर. ओके. हा प्रॉब्लेम जे आहे आपल्या रक्ताचा प्रॉब्लेम आहे. आपल्या रक्तामध्ये मेनालिस असतं, मेनालिस कमी जर झालं तर इथेच बघा, इथेच झाड आहे दुसरं आपटा, ज्याला आपण सोनं म्हणतो, कांचन म्हणतात याला, कंचन. आता कंचन म्हणजे पण गोल्ड होता, ज्याला आपण सोनं म्हणतो. याचं नाव आहे कांचनार गुगलू, आणि हे एक मेडिसिन थायरॉइड वाल्यांसाठी. थायरॉइडची बिमारी आहे का कोणाला इथे? अरे बिलकुल नसते. पहिली गोष्ट
बिमारी म्हटलं ना तुम्हाला, थायरॉइड कधी बिमारी नसते. तर थायरॉइड हा आपला ग्लँड आहे, हा एरिया. याचे जे वजन याचे जे असतात ना, आतमधून स्वेलिंग असते आणि स्वेलिंग कमी जास्त जर झाली तर मेटाबॉलिझम बिघडतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं वजन कमी होतं, वजन वाढतात, हेअर फॉलिंग होतात. बऱ्याच जणांना दाढी मिशा येतात, मुलींना येतात ना. हे येण्याचं कारण म्हणजे काय, मेल हॉर्मोन्स लेडीजमध्ये आल्यानंतर हे दाढी मिशा वगैरे येतात. त्याला PCOS म्हणतो. त्याच्यासाठी हे मेडिसिन आहे. आणि हे टॅबलेट जे तुम्ही टॅबलेट घेता ते टॅबलेट बंद. नोनी बरेच जण मेडिसिन घेतात. या सर्व जण नोनी कशासाठी, तर स्किन डिसीज जर असेल, फंगल इन्फेक्शन, सोरायसिस, एक्झिमा, रॅशेस, ड्राय स्किन, ॲलर्जी, कुठलाही जरी तुम्हाला त्वचेचा जर एक प्रॉब्लेम असेल तर त्वचेच्या प्रॉब्लेमला परमनंट ठीक करू शकता. फक्त एवढं की पोटामध्ये घ्यायला आहे. आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये जातो, ऑइलमेंट देतात, ऑइल देतात, आपण लावतो तोपर्यंत ठीक राहतं. लावलं नाही तर हे वापस येते. वापस येण्याचं कारण आपलं रक्ताविषयी असतं. कधी स्किनचा प्रॉब्लेम जो त्वचेचा रोग असतो कधी त्वचेपासून नसतो, ब्लड सोबत असतो, रक्तापासून असतो. म्हणून रक्त शुद्ध करणे खूप गरजेचं आहे. रक्त शुद्ध करणे म्हणजे पोटामध्ये काहीतरी मेडिसिन घेणे. ओके, भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी पिलं नाही तर शरीरामध्ये रोग वाढतात. कमसे कम 3 लिटर 4 लिटर एवढं पाणी प्यायचं. तुमचं जर 20 किलो जर वजन असेल तर 1 लिटर पाणी प्यायचं. 40 किलो वजन असेल तर 2 लिटर पाणी प्यायचं. जसं तुमचं वाढलंय वजन तसंच पद्धतीने पाणी वाढवायचं. ओके, याला अय्यप्पना म्हणतात. आपण मराठीमध्ये हिंदीमध्ये याला संजीवनी बुटी म्हणतात. संजीवनी बुटी कशासाठी, तर पायीसाठी, मूळव्याधच्या रोगासाठी. आणि मूळव्याधचा जर त्रास असेल तर सगळ्यात आधी एवढा विचार करून घ्या की कुठलाही मूळव्याधचा रोग मसाला खाल्ल्यामुळे होत नाही. पण मूळव्याध झाल्यानंतर तुम्ही मसाला खाल्ला तर तुम्हाला मूळव्याधचा अजून त्रास होतो. आणि मूळव्याधचा एक कम्प्लीट जर तुम्हाला परमनंट सोल्युशन जर हवं असेल तर ऑपरेशन करणं नव्हे. बरेच जण ऑपरेशन करतात, त्या त्रासापासून सुटका घेण्यासाठी ऑपरेशन करतात. मूळव्याधच्या त्रासाचं ऑपरेशन कधीही क्लिअर होत नाही, ते वापस येत नाही. ओके, ज्यांना केलं त्यांना तुम्ही विचारू शकता त्रास होतोय की नाही होत. आपले संजीवनी बुटी याचं एक मेडिसिन दोघं मिळून मिळतं. अरे दोन्ही करून ते हे आहे अडुळसा. अडुळसा माहिती आहे ना, माहिती कशासाठी आहे, खोकल्यासाठी. आडुशाचा पाळा मित्रांनो. खोकल्यासाठी आहे. आता दवाखान्यामध्ये गेलो, खोकला झाला तर 5 दिवसाचं औषध देते. फक्त 5च दिवस आहे है ना. तोपर्यंत खोकला कमी झाला तर बरं, दुसरा डोस देतात ते. पण काय करतात, खोकला कमी करतो फक्त, म्हणजे काय, कफ बाहेर नाही काढत, दाबवल्या जातात. जसं पूर्ण जे कफ आहे ते पुतच ना तिथे. स्मोकिंग करणाऱ्यांना पण हा त्रास होतो. जसं कफ जो असतो हा एकदम फसलेला राहतो. दुसरी गोष्ट, लंग्स इश्यू निर्माण होतो, लंग्स इम्युनिटी कमी होतात, लंग्स क्लिअर नाही राहत. त्याच्यासाठी याचा उपयोग होतात. कोविड वॅक्सिनमुळेच नाही तर बऱ्याच जणांना ह्या सिगरेटमुळे पण होतात. ओके, त्यांच्यासाठी याचं मेडिसिन आहे. याला चंदन म्हणतात. जे आपण टीका लावतो ना, शांत, बिलकुल शांत. कारण पाठीमागं आपल्या गेस्ट आहेत ना, डिस्टर्ब नको कोणाला. हे चंदनचं झाड आहे. चंदनची काडी आपण वापरतो. आणि चंदन जे असतं ना, आपण ऊद वापरलं जातं, त्याचा अत्तर बनवल्या जातात, पूजेमध्ये वापरतो. पण जे याचं जे एक पावडर असतं ना, हे तुमच्या स्किनसाठी, पिगमेंटेशन प्रॉब्लेम, डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स, रिंकल, स्किन लूज होतात, त्याला टाईट करण्यासाठी, ॲक्ने, टॅन, याच्यामध्ये एक मेडिसिन बनवल्या जातात. ज्याला कुमकुमादी तेलम नाव ऐकलं असेल बऱ्याच जणांनी. कुमकुमादी तेलम एक सिरम बनतं, नाईट सिरम आहे. ते लावण्यासाठी याच्यापासून बनतं. आणि याची काळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे म्हणून आपण याला पूजेमध्ये पण वापरतो. आपण निगेटिव्ह घरामध्ये नको म्हणून याचा उपयोग तुम्ही घरामध्ये पण करू शकता, बांधून ठेवू शकतो. चॉकलेट ट्री म्हणतात ह्या झाडाला. याच्याशिवाय चॉकलेट बनत नाही. ओके, आता चॉकलेट म्हणजे नुकतं साखर मैदाही नसतं. साखर मैदा वेस्ट आहे आणि हे खाल्ल्यामुळेच लहान मुलांना जंत वगैरे होतात. तर जे एक फळ आहे आणि ह्या गर असतो याच्या आतमध्ये, त्या गराच्या आतमध्ये बिया असतात. जसं रामफळ आणि सीताफळ असतं सेम तसंच. त्या बियाला रोस्ट करून त्याचं पावडर बनतात, ते म्हणजे कोकोआ पावडर. ओके, त्याला चॉकलेट ट्री म्हणतात, कोकोआ ट्री म्हणतात त्याला. दुसरं यात नाही. हे आमचं जास्त अतरंग आहे जरा. ठेवायची होती ना शेंडी. वानिला सर्वांना माहिती आहे. चॉकलेट वानिला फ्लेवर मध्ये असतं, आईस्क्रीम फ्लेवर असतं, आपण केक फ्लेवर घेतो आहे का नाही. तर वानिला जसे बरबटीच्या शेंगा, मुंगाच्या शेंगा एक सोबत लागतात, सेम तसंच लागतात. पण केसरपेक्षा पण महाग आहे वानिला.
केसरपेक्षा पण महाग होण्याचं कारण आहे. याच्या कारण म्हणजे काय, याला डायरेक्ट फळं फुल येत नाही. फुलं येतात पण याला मॅन्युअली करावं लागतं. जसं प्रत्येक फुलावर आहे ना मधमाशी बसते, ह्या फुलावर मधमाशी बसत नाही, त्याच्यामुळे याला लवकर फळ येत नाही. कारण मधमाशी बसल्याशिवाय याच्यामध्ये पोल्युशन तयार होत नाही. कारण मधमाशीच्या पानावर म्हणजे पंखावर एक पावडर असतं, ते पावडर त्याच्यामध्ये हवं, तेव्हा कुठे त्याला फळ येतं, ते पॉल्युशन तयार होतं. ते पॉल्युशन तयार झालं की मग ते फळ येतं. म्हणून याला एक आता जंबो म्हणजे काय, तर हे मेडिसिन आहे ज्याला आपण जांभूळ म्हणतो. जांभूळ खाणारी जांभूळ जे आपण खातो ना फ्रूट, जांभूळ. आणि जांभूळचं एक मेडिसिन बनवलं जातं. ते मेडिसिन म्हणजे डायबिटीज वाल्यांसाठी. डायबिटीजची जर बिमारी असेल आणि टॅबलेट जर घेत असेल तर टॅबलेट बंद करतात. कारण की डायबिटीज प्रॉब्लेम नाही, तर डायबिटीज आपला पॅनक्रियाचा प्रॉब्लेम आहे. पॅनक्रियाज म्हणजे अग्नाशय. अग्नाशयामध्ये बिटासेल असतो. हा बिटासेल जर ऍक्टिव्ह नसेल तर तुमचं शुगर लेवल वाढत राहतं. आणि हे डायरेक्ट कळत नाही की जसं आपण एक चेक करतो ना मॉनिटरमध्ये, ते चेक करून कधीही तुम्हाला शुगर आहे म्हणून कळणार नाही. HbA1c चेक करावं लागतं, ते पण लॅबमध्ये जाऊन रक्त चेक करायचं. आणि म्हणजे ते पण फास्टिंग, सकाळी पाणी न पिता काही न पिता ब्रश केल्याने डायरेक्ट आपण जायचं. उपाशा पोटी जर चेक केलं तर तुमचं HbA1c चेक करणं तुम्हाला महत्वाचं आहे. ते जर केलं की नंतर मग तुम्हाला कळतं की तुम्हाला डायबिटीस आहे की नाहीये. नुकतं जर चेक केलं तर सर्वांना शुगर आहे. कारण बिना शुगरनी कोणताच व्यक्ती जिवंत राहत नाही आणि कोणतेच प्रॉब्लेम परमनंट ठीक होत नसतात, त्याला कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. तर याच्यामध्ये मेडिसिन जे आहे ना ते वापरतात टच मी नॉट, ज्याला आपण लाजाळू म्हणतो. लाजाळू, जांभळाच्या बिया, शेवग्याच्या शेंगाची पानं आणि याच्यामध्ये मेन आहे अश्वगंधा. ओके, आणि इन्सुलिन प्लांट, याचं एक मेडिसिन बनवलं जातं. ठीक आहे, नाव ऐकलंय काय? कुंभाचं झाड बघितलंय? नाही. कुंभाचं झाड बघून घ्या. याची पानं आपल्या पिंपळाच्या पानासारखी असते. पिंपळाचं पान माहिती ना, पिंपळाच्या पानासारखी. याची साल वापरतात कशासाठी, तर वजन कमी करण्यासाठी. महत्वाचं आहे. साईड देऊन त्यांना वजन कमी करायचं म्हटलं का आपण म्हणतो जेवण कमी कर. जेवण केल्यानं वजन कधी कमी होत नसते, उलटे आपली जी कमी होऊन जातात आणि हॉस्पिटलमध्ये पण जावं लागतं. वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी मेटाबॉलिझम फास्ट करणं महत्वाचं. आणि जर जेवण केल्याने जर वजन कमी होत असेल तर बारीक व्यक्ती किती जेवण करतो त्याचं वजन वाढायला हवं, वाढत नाही. हा मेटाबॉलिझम इश्यू आहे. आणि वजन कमी झालं तर अर्धा प्रॉब्लेम खतम. जसं गुडघ्याचा त्रास, सगळ्यात पहिले कंबर आणि गुडघ्याचा त्रास, कारण पूर्ण बॅलन्स आपल्या गुडघ्यावर असतं. ओके, दुसरी गोष्ट फायबरवर सुजन येतं जास्त वजन असेल, त्याच्याचमुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल होतं. वजनामुळे कोलेस्ट्रॉलही होतात. आणि नंतर जी आहे ती म्हणजे बीपी, ती पण तुमच्या वजनामुळे. कारण बिलकुल बॉयलर खाऊ शकता, म्हणजे बॉयलर नाही सॉरी देसी तुम्ही खाऊ शकता. फक्त एकच मेडिसिन नाही, सर एकच नाही खायचं, ते म्हणजे बॉयलरची बघतात. ओके, मसल स्ट्रॉंग होतात, जिम बॉडी बनतात. पण तुम्ही नाही गेलं तर परत होतं, एकच पॅक तयार होतं. घालता या काही कोण दालचिनी काढायचा मसाला. आणि दालचिनी कशासाठी वापरतो तर मसाल्यामध्ये, खड्या मसाल्यामध्ये वापरतो. पान म्हणजे मसाला पान, तेजपत्ता, ज्याला तमालपत्र पण बरेच जण म्हणतात. तर हे एक मेडिसिन साठी पण, वजन कमी करण्यासाठी पण याचा उपयोग होतो आणि मसाल्यामध्ये पण याचा उपयोग होतो. ओके, त्याच्यानंतर बॉडी इम्युनिटी, कॅल्शियम, विटामिन्स, मल्टीविटामिन्स, आयरन, वजन कमी करण्यासाठी तर वजन वाढवण्याच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणे खूप महत्वाचं आहे. रक्त कमी असेल त्याच्यासाठी आहे. असा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला हे अश्वगंधा वापरण्याची गरज पडत नाही. प्रत्येक प्रॉब्लेम साठी प्रिव्हेन्शन. ओके, दुसरी गोष्ट, आता मी तुम्हाला ब्राह्मी सांगितलं, लक्षात आहे का? ब्राह्मी कशासाठी सांगितलं, कशासाठी सांगितलं आहे म्हटलं ना, सांगा. हे बघा, इच्छा इथं तुम्ही विसरलात. विसरण्याचाच प्रॉब्लेम साठी ते ब्राह्मी आहे की नाही, म्हणजे आपल्या ब्रेन रिलेटेड, आपल्याच्या बुद्धीसाठी आहे. ओके, तर गळ्याच्या वरच्यासाठी तुम्हाला ब्राह्मी आहे. ओके, गळ्याच्या खालच्यासाठी पण पाहिजे ना. जसं तुम्ही कुठलं काम करताय तर काम असेल तर मला सांगू शकता, वरती आहे मी तुमच्यासोबत. ओके, आहे वात, म्हणजे आपल्या संधिवातासाठी, आर्थरायटिस प्रॉब्लेम, ऑस्टिओआर्थरायटिस, किंवा तुम्हाला नी पेन, बॅक पेन, शोल्डर पेन, फ्रोझन शोल्डर, सर्वायकल, डिस्क, L4, L5, सायटिका, कुठल्याही प्रॉब्लेमसाठी याचा उपयोग करू शकता. याचे अलग अलग ऑइल आहेत. पण कुठला प्रॉब्लेम आपल्याला आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते ऑइल दिलं जातं. ओके, आता तेल लावायचं म्हटलं तर आपण काय करू, दुख नाही, आता आजीबाईला दुख नाही,
खूप गुडघ्याचा खूप त्रास आहे काय ॲड करतात मोरिंगा लीफ ज्याला शेवग्याची पानं, दुसरं आहे कोकोनट फ्लावर आणि मेन आहे बांबुरेस. बांबुरेस नाव ऐकलंय का? नाही ना. बांबूच्या झाडाला फुलं येतात, त्या फुलाच्या आतमध्ये एक तांदळाच्या बियासारखे जवसासारखे दिसतात, ती म्हणजे बांबुरेस. त्याचं एक मेडिसिन आहे खाण्यासाठी. पण आता तेल लावायचं म्हटलं तर लावतो कसं? ससे व ससे गाईस, ससे बघा आई. पिल्लू न्यायचं बारकाचा बुरा बुरा तो बरेच वेळचं बघतो. जरा पडली ती कधी आता, म्हणजे 2-3 दिवस झाले. 2-3 दिवसाआधी खाली ती इच्छी सुद्धा नाही तर पूर्ण डोळ्यावर आलेली. चक्कर 15 दिवस झाले. माक्का मराठीमध्ये माक्का म्हणतो. आणि ह्या भृंगराजा त्याचे फुलं असतात, पण याचं फक्त फुल पान असं काही वापरलं जातं, पूर्ण वापरलं जातं पूर्ण झाड. ओके, केसांसाठी. हा. आणि हे कस्तुरी हळद. कस्तुरी हळद चेहऱ्यावरचा डाग धब्बा काढण्यासाठी. दुसरी आंबी हळद. आंबी हळद कस्तुरी हळद पण म्हणतो. अनवॉन्टेड हेअरला रिमूव्ह करण्यासाठी, जे वॅक्स मुली जास्त वापरतात त्यांच्यासाठी. जेंट्सनी वापरू नये कस्तुरी हळद. ज्यांना दाढी मिशा नको ते लावू शकतात, कारण की ग्रोथ होत नाही. ओके, ग्रोथ त्यांना तेच म्हणते, ज्यांना नको हवंय त्यांची गोष्ट सांगते. ओके, लेमन ग्रास म्हणतो, गवती चहा. आणि याचा जे उपयोग आहे ना तो म्हणजे खास करून केल्या जातात. घामाचा दुर्गंध येतो आपल्या शरीरामध्ये, तर आंघोळीच्या वेळेस पाण्यामध्ये 2 थेंब टाकून जर आंघोळ केली की मग दुर्गंध येत नाही दिवसभर. पूजा करता आपण वृंदांमध्ये असते, हिरवीगार असते, तिला म्हणतात लक्ष्मी तुळस. एक थोडीशी पर्पल कलर आणि काळपट असते, ती म्हणजे श्यामा तुळस. आणि एक पूर्ण काळी असते, त्याला म्हणतात कृष्णा तुळस. त्याच्यानंतर इंद्र तुळस आहे, राम तुळस आहे, अगस्त्य तुळस आहे आणि हे कर्पूर तुळस आहे. अशा 7 प्रकारच्या तुळशीचा अर्क डोकं वगैरे दुखत असेल त्याच्यासाठी, किंवा आता तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम, उलट्या वगैरे होतात, डोकं वगैरे दुखतात, प्रॉब्लेम, पिरियड्स प्रॉब्लेम, रेग्युलर नाही, क्राम्स, ओव्हरफ्लो, व्हाईट डिस्चार्ज, मेनोपॉजचा प्रॉब्लेम चालू आहे, किंवा ज्यांना मुलं बाळ होत नाहीये हॉर्मोन्स इम्बॅलन्ससाठी. गाईस, मोठी इलायची, मोठी गरम मसाल्यामध्ये टाकतो ती मोठी इलायची बघा. मोठी वेलची गाईच, काळी वेलची गरम मसाल्यामधली, बिग वेलची. ससा रे ससा कुठे कुठे आहे कोंबड्या? गाईस, कोंबड्या बघा कशा प्रकारे. गाईस, गोंड्या तुझा गाईच, कोंबड्यांचा हे बघा कसं. आणि पहिल्यांदा बघितला कोंबड्या यायला. यू कोंबडा बा कॉफी छोटी छोटी लागलेली आहे हिरवी, हिरवा कलर लाल कलर झाल्यानंतर याला तोडून सुकवली की वरची साल निघतात आणि त्याच्या आतमध्ये एक फळ असतं, म्हणजे एक सीड असतं. त्या सीडला रोस्ट करून त्याचं पावडर बनवतात, त्याला म्हणतो आपण कॉफी पावडर. आता कॉफी पावडर मार्केटमधून घेतो आपण. कशी घेतो? ब्लू कॉफी, नेसकॅफे. हवा लागली एकदम कडक होतं. कडक स्टोअर मिळाला लगेच 10 मिनिटाच्या आतमध्येच तुम्हाला 2-3 मिनिटं. इकडे असं नाही आहे, एक मिळाला की कमसे कम 25-30 किलोमीटर नंतर एक मेडिकल स्टोअर मिळेल. तर खूप कमी आहे इथे. आयुर्वेदाचं इम्पॉर्टंट आहे. पण आता कॉफी घ्यायची असेल तर कॉफी सीड घ्या, रोस्टेड घ्या, घरी जाऊन त्याला तुम्ही कुटू शकता, किंवा इथे पावडर पण आहे. ते पावडर म्हणजे कसं, हवा लागली की चिकट नको व्हायला हवं. हा तर एक सरळ उपाय आहे. किडनी स्टोन, युरिनरी इन्फेक्शन, युरिन मध्ये इन्फेक्शन जर असेल तर त्यासाठी पण याचा उपयोग होतो. त्याच्या आतमध्ये खडे असतात, जसं आपण बनाना खातो ना तसं नाही आहे. त्याच्यामध्ये खडे तयार होतात, त्याला पिंक बनाना म्हणतात. ओके, गुलाबी केळा, पिवळा केळा, हिरवा केळा. फॅटी लिव्हरसाठी नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असतात आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असतात. आता नॉन अल्कोहोलिक म्हणजे काय, तर जास्त वजन असणाऱ्यांचं लिव्हरवर सुजन असतं. हे कमी करण्यासाठी आणि जास्त ड्रिंकिंग घेतल्यामुळे, जास्त अल्कोहोल घेतल्यामुळे पण फॅटी लिव्हर होतात. त्याच्यासाठी मस्त गाईड केलं मॅडमनी आणि मस्त सगळे बघितलं आम्ही. आणि आमच्यासोबत आम्ही घेऊन पण चाललेलो आहोत तेल. एखाद्याचा विश्वास ठेवूया, तिचा विश्वास ठेवला आम्ही, बघूया. तर ताईंनी मस्तपैकी सांगितलं, नागपूरची आहे. आम्हाला दिसलं सांगितलं तिने की मी म्हणजे मराठी आहे का, तर आम्ही बोललो हो मराठी आहे.
तर तिने आम्हाला मस्त गाईड केलं, भारी गाईड केलं गाईड. आता चॉकलेट बघायला चालू. गाईड्स नागपूरच्या आहेत, मस्त गाईड केलं आम्हाला, खूपच छान. आणि मॅडम तुमचं काय सांगा ट्रॅकिंगबद्दल? माझ्या काय सांगायचं, तुम्ही या इकडे केरला फॉर्म मध्ये एक वेळा व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की ते काय आहे, केरळमध्ये फिरण्यासारखं काय असतं. आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही मसाल्याविषयी किंवा आयुर्वेदाविषयी तर तुम्हाला जे नॉलेज आहे त्याच्यापेक्षा डबल नॉलेज तुम्हाला मिळेल. ठीक आहे, नक्की या. ओके, केरला फॉर्म ते मुन्नारला आहे आणि नक्की या. ओके, धन्यवाद. मस्त गाईड केलं. बाय बाय.